तुम्हाला सुट्टीच नाही भो शपथ घे शिवाची आणून का तो क्षण तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे पेटून उठला मर्द मराठा हटणार नाही माग हटणार नाही माग हटणार नाही माग एक एक मावळा शिवबाना आहे आहे ठाण्या वाघाचे तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घेऊ मरणारच तुमच्या छातीवरती बसून घेऊ मरणारच ते ह्यो महाराष्ट्राचा 7-12 काय तुझ्या नावचा केला का रे अरे हा कुणाच्या नावचा आहे जरा इतिहासात जाऊन बघ आमचा बाप इथं पाठीमाग आहे ना हा उभा त्या बापाच्या नावचा हा 7-12 आहे आणि तो 7-12 त्याचे हक्कदार आम्ही त्याचे वारस आहेत कुणाचा आहे आमचा नाही तर कुणाचा आहे हा 7-12 कुणी महाराष्ट्र घडवला महाराज हा हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन केली मुघलशाही नष्ट माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र 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 अरे हा महाराष्ट्र तयार झाला त्याच्याकरता माझ्या राजाने रक्त या मातीमध्ये सांडलं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवरायांच्या मातीतले मावळे आम्ही आमचा या 7-12 वरती हक्क आहे आणि म्हणून तो हक्क मागतोय विठाला यांना काय झालेलं आहे महाराज कशाच्या गोळ्या खाऊन झोपते ते हे कळतच नाही हे यांचे हृदय कशाचे बनलेले हे बी कळत नाही हो अत्यंत निर्दय सगळे हे यांनी आपल्या 100 पिढ्या बसून खात्याने इतकं कमवलंय अहो आपल्याच रक्तातले काही मराठा समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नाही पाहिजे आर तुझा फुटायला लागला ना तू खाऊ खाऊ तुला काय गरज आहे आरक्षणाची सर्वसामान्य मराठ्याची अवस्था काय जरा पाहिलं पाहिजे तू म्हण आम्हाला आरक्षणाची गरज नाही जर मराठ्याला आरक्षण मिळालं नाही तुम्हाला सांगतो तर मराठा या नकाशात राहणार नाही हे समजून घ्या ही गरज पाटलांनी ओळखली ती जाण पाटलांना आहे आज तुमच्या आमच्या घरातली मुलं 96% मार्क घेतय महाराज 96% तरी त्याचा ताळाला मेळ बसना कुठं आणि 96च्या निम्म्यावर जरी तुम्ही आले 45 आणि 47 ला MBBS ला नंबर लागतो एवढ्या पर्सेंटेजवर 270 ला लागाव का MBBS ला फीस फुकट हॉस्टेल फुकट तू काय पेशंट महाराज MBBS होतो काय कुणाचा आरक्षण कुणाला मिळतंय त्याच्यावर आमचा
आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या समाजाची जी अधोगती होईल ती बी तुम्हाला कळत नाही का, दिसत नाही का? का एवढं माणसाने स्वार्थाच्या पट्ट्या डोळ्याला बांधून लोकांचा तमाशा बघितला पाहिजे? नाही महाराज. आज मराठा समाजातील मुलांवर अशी वेळ आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला गेली. पोरांना वाटतंय शिकून शिकून आपण इतके टक्के घ्यायचे आणि तरी नंबर नाही लागत, नंबर लागला तर पुन्हा नोकरी नाही लागत. उदासीन झाली पोरं. बरं उदासीन झाली तर ते शेतात जाऊन काम करायला का? नाही. त्याच्या डोक्यात तिसरंच आहे खटके, सुसाईड करायला लागले, ते आत्महत्या करायला लागले पोरं. मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नाही की आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोराला वाटाव की उगच मी ह्यांच्या घरात जन्माला आलो, म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं मायबापाचं दुर्दैव नाही महाराज. पण ती वेळ आज मराठा समाजावरती आलेली आहे. म्हणजे समाज जागा झाला पण सरकार काही डोळेच उघडाय तयार नाही. म्हणून इथं आता सरकारचे डोळे उघडे कराय आपल्याला पिंगळा गायचा महाराज. पिंगळा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये, हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता. अरे सरकार, हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखालची खुर्ची निघून जाईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, मराठा मतदार, मराठा मतदार मग दुसऱ्याला देईल, मराठा मतदार. एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल, एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल. लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल, मराठी खुर्ची तुमची मग निघून जाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा. आरक्षण 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. म्हणून हे सरकार, हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल, हे जरी नाही काल, मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, हे जरी नाही काल, लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल. आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं. 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 एकदा वचन दिलं, प्राण गेला तर 72, पण वचन महाग घेणार नाही. आणि वचन जर मोडायची पाळी आली तर प्राण सुद्धा द्यायला माग पाहणार नाही. अखंड महाराष्ट्र रडत होता, पाटील कमीत कमी आमच्यासाठी पाण्याचे 2 घोट घ्या. 17 दिवसाचं उपोषण होतं महाराज. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती. या सगळ्यांना वाटतं अरे पाटलाची काय ताकद आहे. या माणसाकडे बघायला गेलं तर स्वतःचं चांगलं घर नाही, एक मोटरसायकल 4 चाकी तर सोडा, मोटरसायकल सुद्धा नाही. आणि बघितलं तर इनमिन किती 2 एकर वावर. मी तर म्हणेल अरे हाय 2च एकर वावर, हाय 2च एकर वावर, पण अख्ख्या महाराष्ट्र सरकारला भारी ठरलाय अशी पावर. जरांगे पाटलाची पावर आहे. ही पावर साधी नाही. सरकार जार झालंय महाराज. मोठे मोठे आडवे या लागलेत, पण जरांगे पाटील कुणालाच जुमानत नाही. इथं मंत्री आले, संत्री आले आणि नाही ते प्रयोग करून गेले. कोण म्हणते पाटील जरा कानात बोलतो. पाटील म्हणजे हुट इथलं सरक मागे, कानात बोलायचं नाही. आणि फक्त दाखवायला नाही बरं, तेवढं वर्तनातच आहे. हे लटकं नाही, लक्षात घ्या. लटकं टिकत नसतं. दुसरं म्हणते पाटील चिठ्ठी, ही चिठ्ठी वाचा. ते म्हणले तूच वाच.
आणि या मराठा बांधवाला वाचून दाखव, मग तू काय निर्णय घ्यायचा ते ठरवितील. पाटील जरा कोपऱ्यात जाऊन बोलू. पाटील म्हणले आहा, जे बोलायचे ते इथं माझ्या समाज बांधवा पुढं यांचे काहीच प्रयोगच चला ना. बरं दुसरं एक सांगू का तुम्हाला, हे जर एखाद्या मोठ्या नेत्याला आडवे आले ना 2च मिनिटात त्याला मॅनेज करते. त्याचं कारण काय माहिती का, त्या नेत्याने भरपूर संपत्ती चुकीच्या मार्गाने गोळा केलेली असती आणि मग हे त्याच्या मागे येडी लावीत येत. काय लावीत येत? इथं येडी चलना, शिडी काहीच चलना. ईडी लावावं तर चौकशी कशाची करता, याच्या खिशात 2000 निघाना. चौकशी कशाची करावा? सरकारला पर्यायच उरला नाही, त्याच्यामुळे सरकार शेवटी शब्द द्यावा लागला. पाटील म्हणले 30 दिवस 40 घी, पण पुन्हा मी गप बसणार नाही. हे काय करते महाराज, ह्यांचे सगळे प्रयोग कसं चाललंय माहिती का? ह्यांना वाटलं आपलं खोटं नाटक गुंडाळायचं, खोटं काहीतरी आपलं ह्यांना आश्वासन द्यायचं. पूर्वीच्या काळामध्ये एक वर जाग्या होता. वर जाग्या म्हणजे कळतं का तुम्हाला? कुठं जायचं आणि भांडारा दिसला की रेटून खायचं आणि निवांत घरी येऊन झोपायचं. ते देवळात आलं आणि देवाच्या पाया पडला. म्हणला देवा आज काय चांगला भेद मिळाला तर लय बरं होईन वा. देव बी त्याच्या बऱ्यावर होता. शेजारीच एका चांगल्या माणसाचं घर होतं, बिचाऱ्याला लेकरू नाही बाळ नाही, कुणीच नसल्यामुळे आपलं दोघच हे की नाही 2च तोंड भजन बोंड चांगलं करून खात होते ते रोजची रोज. याला वास आला घरातून, आर मला बेद चांगला दिसतं. मला राम भाऊ राम राम. ते म्हणले वा वा राम राम, या घ्या 2 घास. ते मला आता जेवणार नव्हतो पण तुम्ही म्हणतात म्हणून जेवतो. मला 2 घास बसलो 6.5 चपात्या खाल्ल्या. बरं हे झालं 1 दिवस. दुसऱ्या दिवशी परत त्याच ठेप्याला देवळात हजर. मला देवा कालच्या सारखा हिशोब आज बी लागू दे. ताट वाढणार तेवढ्यात राम राम. बरं 1 दिवस 2 दिवस. बरं त्यांनी जेवायला बसल्यावर कुणी म्हणतं ना घ्या 2 घास. हे 2 घास म्हणून बसायचं आणि 6.5 चपात्या खायचं. त्याचा गणितच तेवढं होतं. वर जाग्याच होता ते. एके दिवशी यांनी ठरवलं, म्हणले हे काय बरं नाही गाड्यानं. आता 4-2 दिवस ठीक होतं, पण 10-12 दिवस यांनी सप्ताह सुरू केलाय. यायचं जेवायचं आणि जायचं. मग ते म्हणले आज याचं का नाही निटुबास लावायचा. दोघांनी प्लॅन केला महाराज. ते मला स्वयंपाक असा बनव. ती म्हणली विचारच करू नका तुम्ही. ठरवलं त्यांनी कुरड्या पापड्या भजे सगळा बेत हे का नाही, आमटी पुरणपोळीचा बेत असं सगळं बनविलं. आणि बनविल्यानंतर ते ताट त्यांनी वाढले. त्याला वाटलं इथून पुढं नाही मिळालं तर हरकत नाही, पण आजचा बेत जाऊन निघडणू पापड्याचा आणि भज्याचाच वास यायलाय. आलं ते राम भाऊ राम राम. ते म्हणले राम राम. यांनी बेत करून ठेवला होता आधीच. ते आलं जेवायला ह्यांच्या संग बसलं. पण यांचं ठरलं होतं ना. ते म्हणतं हे आमटीला मीठ का कमी टाकलंस? कोण म्हणतं? मालक बायकोला. त्यांचं ठरलेलं. आता यांनी तर बोटही बुडविल नाही आमटीत अजून. म्हणतं मीठ का कमी टाकलंस? ते म्हणले का गपचीप काय झालं उली तुली कमी झालं म्हणून. हे जे टिकूर घेऊन उठलं बरं का गिरी महाराज मारायला बायकोला. ती पळाली मधल्या घरात पळाली. ह्यांचे लागले भांडण. आता हे म्हणतंय ह्यांना बी काय आजच भांडायचं होतं का काय? हो एवढा बेत पुडी खाताही येईना. नवरा बायको मध्ये भांडत येईन, खावा तरी कसं? या ना ती मधून खिडकीतून बघायचे. याने असा हात पुडी केला की ते गादीवर काठी हाणायचं राप अशीच हाणायचं बघा. ती म्हणजे मेले गे. ती बी आरडायची बायको बी. याचा तसाच हात. दुसऱ्या वेळेस भज्याला हात लाव डबल काठी रपकर मेले म्हणून ती आरडायची. हे गपचीप उठलो आणि नीट दाराच्या बाहेर. मला इतकं बिल्ला जेवणी खाणं बराबर नाही. हे गेलं महाराज. हे गेल्याला ह्याने देवळीतूनच बघितलं आणि हसत टाळ्या वाजवीतच आले एकामेकाला. बाहेर येऊन ती म्हणती हा जमला का नाही बेत? ते म्हणला मग म्या बी तुला खोटाच हाणलं का नाही? ती म्हणली मग मी काय खरी रडत होते का काय? मी बी खोटाच रडले का नाही? ते दाराच्या बाहेरच होतं. ते म्हणतं मी बी खोटाच गेलो का नाही? डबल आलं महाराज ते. आणि जेवलं तसं ह्यांचं काय ठरलं होतं माहिती का? खोटच द्यायचं. अरे पण इथं खोटं चलत नसतंय का? हाला 1 नंबरी सोनार आहे. डुप्लिकेट दागिना हातच लावित नाही. विठाला विठाला. जरांगे पाटील हातात इथं GR येत होते, इथं आदेश येत होते, पण त्याच्यात मेका मारलेल्या होत्या. काय मेका? आणि त्या मेकामुळं असं झालं असतं समाजाची तुकडी झाली असती. ह्या गावातल्याला मिळालं त्या गावातल्याला नाही मिळालं असं झालं असतं महाराज.
म्हणून पाटलांनी हट्ट धरला, असं असेल तरच यायचं, नाही तर निघा. आणि म्हणून या सरकारचे डोळे उघडण्याकरता, या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता परत पाटलांनी अजून 7 दिवसाचं उपोषण केलं महाराज. परत 7 दिवसाचं उपोषण केलं. अखंड महाराष्ट्र बघत होता. पाटलांच्या हातात माईक होता. 5वा दिवस होता. पाटील माईकवर बोलत होते आणि पाटलाचा असा हात लटलट हालत होता महाराज. जसा पाटलांचा हात हालत होता तसं संबंध मराठा समाजातील बांधवांच्या आणि भगिनीच्या हृदय लपलपत होती. का पाटील नका हो, आमच्या लेकरासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावली, असं करू नका. समाजाला तुमची गरज आहे. अरे एक तर हा मराठा कधी एकत्र येत नाही आणि तुमच्यामुळे एकत्र आलेला मराठा, त्याचं जर दैवतच निघून गेलं तर आम्हाला आरक्षण मिळून उपयोग काय. म्हणून लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं पाटील अनेक लोक गेले तरी चालतील पण तुम्ही जाऊन चालणार नाही, अशी व्यथा समाजाने मांडली. पाटलाने ऐकलं महाराज. पण कधी? जेव्हा सरकारने ठोस शब्द दिला तेव्हाच. आणि खरंच सांगतो, प्रत्येक गावोगावीचे आता सर्टिफिकेट वाटप सुद्धा झालेत. फक्त घडलं कुणामुळं? जरांगे पाटलांमुळं. विठाला 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 विठाला